आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावात दाखल। पुढील 3 दिवस एकनाथ शिंदे सहकुटुंब साताऱ्यातील दरेगावात मुक्कामी राहतील। जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी राजेंद्र घाडगेंना समन्स। राजेंद्र घाडगे हे अजित पवारांचे नातेवाईक। प्रकरण बंद होण्याच्या टप्प्यात असल्यानं घाडगेंना समन्स। लोकसभेच्या विविध सर्व्हेत मी आघाडीवर, माझा विजय निश्चित। महाविकास आघाडीचे नेते भाऊसाहेब वाकचौरे यांचा दावा। तर नागपूरमध्ये 4 जूनच्या मतमोजणीची तयारी जोरात। मतमोजणी केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने लावली जाते तारांची जाळी आणि पत्रे। कमळना मार्केट शेअर्डमध्ये मतमोजणीची तयारी सुरू। पालघर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे 5 ते 6 डबे रुळावरून घसरलेत। गुजरातहून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प। प्रजा फाउंडेशनचा मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती 2024 हा अहवाल प्रकाशित। अहवालामध्ये स्वच्छता आणि वायू प्रदूषण समस्यांचा उपाहार आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अजित पवार गटाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर। नवी मुंबईत सट्टा बाजारामध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून 1 कोटींची फसवणूक। नेरोळच्या सायबर पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर, रेणापूर, शिरपूर, अनंतपाळ आणि निलंगा या तालुक्याला चक्रीवादळाचा फटका। वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली। सोलापूरच्या माढ्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले। प्रशासनाकडून पंचनामे करायला सुरुवात। रत्नागिरीच्या राजापूर शहराला अवकाळी पावसामुळे दिलासा। 2 दिवसाआड होणार पाणीपुरवठा, 1 दिवसाआड होणार आहे। तर राजापूर नगर परिषदेचा हा निर्णय। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी या परिसराला वादळाचा तडाखा। वीज तारा खांब कोसळल्यानं नुकसान, तर घरांचं छप्परही उडल्यानं संसार उघड्यावर पडलाय। बुलढाण्यातील मलकापूर 40 तासांपासून अंधारात आहे। वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब पडल्यानं वीज पुरवठा खंडित। विद्युत पुरवठा लवकर सुरळीत होणार, महावितरण अधिकाऱ्यांची माहिती आहे। यवतमाळच्या दिग्रसमध्ये वादळी वाऱ्यामुळे 132 केव्ही क्षमतेचं टॉवर कोसळलंय। 2 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्यानं नागरिकांचे हाल। सोलापूरच्या माळशिरसमधील गिरवी गावात ग्रामसेवकांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलेलं आहे। पिण्यासाठी पाणीच नसल्यानं ग्रामस्थ संतप्त।